हॅलो मित्रांनो, एशिया कप मध्ये सुपर फोरच्या ज्या 4 टीम आहेत त्या आता फायनल झालेल्या आहेत। ग्रुप बी मध्ये काल अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांची मॅच होती आणि ती मॅच श्रीलंकेने जिंकली आणि फायनली आता सुपर फोरच्या ज्या 4 टीम आहेत त्या फायनल झालेल्या आहेत। ग्रुप ए मध्ये इंडिया, छप्रिस्तान, पाकिस्तान, यूएई आणि ओमान ह्या 4 टीम होत्या। त्या 4 मधून यूएई आणि ओमान हे बाहेर झालेले आहेत आणि इंडिया आणि पाकिस्तान हे सुपर फोर मध्ये पोहोचलेले आहेत। ग्रुप ए मध्ये इंडियाने टॉप केलेला आहे आणि पाकिस्तान कसं तरी रडत पडत घसरत सुपर फोर मध्ये पोहोचलेला आहे। ग्रुप बी मध्ये श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि हाँगकाँग या 4 टीम होत्या। ग्रुप बी मधून श्रीलंका आणि बांगलादेश या सुपर फोर मध्ये पोहोचलेल्या आहेत। श्रीलंकेने टॉप केलेला आहे, त्यांनी 3च्या 3 मॅच जिंकल्या आणि त्याच्यानंतर बांगलादेश सुद्धा सुपर फोर मध्ये पोहोचलेला आहे। सुपर फोरचे जे मॅचेस आहेत ते आता उद्यापासून सुरू होणार आहेत। पहिली जी मॅच असणार आहे ती श्रीलंका आणि बांगलादेशची असणार आहे। सुपर फोर मध्ये प्रत्येक टीमच्या बाकीच्या 3 टीम सोबत मॅचेस असणार आहेत। जसं इंडिया आहे तर इंडियाच्या पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यासोबत मॅचेस असणार आहेत, म्हणजे प्रत्येक टीमच्या बाकीच्या 3 टीम सोबत मॅचेस असणार आहेत आणि त्याच्यामध्ये ज्या 2 टीम टॉप मध्ये राहतील त्या 2 टीम मध्ये फायनल होणार आहे। सुपर फोर मध्ये इंडियाची जी पहिली मॅच आहे ती 21 सप्टेंबरला आहे आणि ती आहे पाकिस्तान सोबत। त्याच्यामुळे आता परत पाकिस्तान सोबत इंडियाची मॅच होणार आहे आणि छप्रिस्तान वाल्यांनो, आताही तुमच्यासोबत हँडशेक होणार नाही, तुमच्या तोंडाकडे बघितलं जाणार नाही, त्याच्यामुळे रडू नका।